कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हो एवढ्या घाईनं बोलवून घेतलं? सांगतो, बसा। तो काय कार्यक्रम आहे आज? बसा तरी। बघा हे घ्या। मारी एक नंबर भेळ तुमच्या हाताने बनवली ना? हा, आज काहीतरी विशेष आहे। नाही नाही काय खास नाही हो, तुम्ही खावा। नाही नाही काय तर खास कारण आहे। आजपर्यंत जेव्हा जेव्हा आमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडले तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या हातची भेळ खाऊ घातल्या। काय झालंय सांगा आई साहेब। नाही हो, असं काही नाही। अहो सांगतो, तुम्ही आधी खाऊन तर घ्या। खा, एक घास तर खावा। ठीक आहे ना तो खोळा हे जाऊ दे, तुम्ही सांगा काय इशे हाड झाला मला जरा सांगा। हे घ्या आपली कागदपत्र, राहू दे तुमच्याकडे। माझ्याकडे एक डोळ्यात पाणी नाही, ते मगाशी कांदा कापला ना तर त्याचं असेल। बरं आम्हाला सांगा, त्या हिराबाईंचा नवरा काय ते? हा निखिल। निखिल, हा तो आता व्यवस्थित आहे ना? व हा करतोय, मध्ये मध्ये चुका बी करतोय। ते सोडा, ती मी बघून घेतो, त्याचा लोड तुम्ही घेऊ नका। नाही नाही, आम्ही आता कसला बी लोड घेत नाही, उलट आम्हाला आमचा लोड कमी करायचा आहे, म्हणून तुम्हाला म्हणलं सांभाळा सगळं। आम्ही शिक्का मारलाय त्यावर। काय? हे काय? ते असं परक का केलं तुम्ही आम्हाला? एका क्षणात सगळे धागे तोडून टाकले केलं, असं का केलं तुम्ही? अहो हे घर तुमचं आहे, फॅक्टरी तुमची आहे, ती सगळी शेती सगळी जमीन सगळं मी तुमचं आहे, तुम्ही असं का केलं? अधिपती, तुम्ही आमचे आहे म्हणताना तर आम्ही सगळं तुमच्या नावावर केलंय। आम्हाला आता फक्त तुमच्या मायेवर जगायचं आहे, या मोह मायावर नाही। आणि या घरानं तर आम्हाला सगळंच दिलं की हो, मान प्रतिष्ठा। तुम्ही उलट तुम्ही या घराला सगळं दिलंय, मान प्रतिष्ठा जे काय असेल ते तुम्ही दिलंय आम्हाला, तुम्ही दिलंय सगळं। मी नाही येऊ देणार, तुमच्या पाया पडतो, तुम्ही असं करू नका व्हायचं आहे। अधिपती, अधिपती तुला कधी कळणार आहे तू कुणासमोर झोपतोयस? ओ तुम्ही ग बसाव। अधिपती माझा ऐक, ही बाई सगळं ग बसा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।